नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक्झामला जाण्यापूर्वी हे प्रश्न वाचून घ्या, कारण की खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न दुसरा, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत? उत्तर आहे 25। प्रश्न तिसरा, भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले? उत्तर आहे 2010। प्रश्न 4, भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? उत्तर आहे कलकत्ता उच्च न्यायालय। प्रश्न 5, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे वियत। प्रश्न 6, दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा। वैर। उत्तर आहे मैत्री। प्रश्न 7, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे। पराचा कावळा करणे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो शिल्लक 22 फार मोठे स्वरूप देणे। प्रश्न 8, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे आणि। प्रश्न 9, कलागती लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। उत्तर आहे चहाडी करणे। प्रश्न 10, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? उत्तर आहे 2005। प्रश्न 11, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? उत्तर आहे ई कॉमर्स। प्रश्न 12, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने। प्रश्न 13, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे मुंबई। प्रश्न 14, पहिली भारतीय महिला अशोक चक्र विजेती कोण आहे? उत्तर आहे नीरजा भानोत। प्रश्न 15, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पंतप्रधान। प्रश्न 16, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर आहे नॉर्वे। प्रश्न 17, अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? उत्तर आहे कल्पना चावला। प्रश्न 18, 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? उत्तर आहे मुंबई। प्रश्न 19, मीनाक्षी मंदिर कोणत्या पुढीलपैकी राज्यात आहे? उत्तर आहे तमिळनाडू। प्रश्न 20, सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती। प्रश्न 21, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र डॅडस येथे आहे? उत्तर आहे तारापूर आणि ते कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये। प्रश्न 22, भारतीय राज्यघटनेनुसार कलम डॅडसमध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते? उत्तर आहे 356। प्रश्न 23, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे रत्नागिरी। प्रश्न 24, इसवी सन डॅडस साली इतिहासामधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? उत्तर आहे 1857। इथं प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे। इसवी सन डॅडस साली इतिहासामधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? उत्तर आहे 1757।
प्रश्न 25. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न 26. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 27. खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे मोठा. प्रश्न 28. भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी कधी झाली? उत्तर आहे 1872. प्रश्न 29. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? उत्तर आहे भावार्थ दीपिके. प्रश्न 30. भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट 8 मध्ये किती भाषांचा समावेश आहे? उत्तर आहे 22. प्रश्न 31. जिम्स कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 32. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामान्यतः सर्वाधिक धावा कोणत्या संघाने केल्या जातात? उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 33. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. प्रश्न 34. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे सभापती. प्रश्न 35. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 21 जून. प्रश्न 36. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 37. भारताचे राष्ट्रीय गीत पुढीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे वंदे मातरम. प्रश्न 38. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे धनंजय चंद्रचूड. प्रश्न 39. जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? उत्तर आहे 18 एप्रिल. प्रश्न 40. मानवी आहारामध्ये ऊर्जा प्रमुख स्रोत कोणता असतो? उत्तर आहे कार्बोहायड्रेट्स. प्रश्न 41. दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 42. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 24 जानेवारी. प्रश्न 43. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे 1897 साली. प्रश्न 44. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 45. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न 46. दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे सक्षम. प्रश्न 47. पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला? उत्तर आहे प्रतीक्षा बागडी. प्रश्न 48. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 49. भारतातील एकूण रामसर स्थळाची संख्या किती झाली? उत्तर आहे 80. प्रश्न 50. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? उत्तर आहे नर्मदा खोरे. प्रश्न 51. इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न 52. भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? उत्तर आहे 22 ऑगस्ट 1994. प्रश्न 53. देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 1 फेब्रुवारी. प्रश्न 54. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणाऱ्या पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे?
उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 55. नॅशनल मिशन ऑफ ह्युमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? उत्तर आहे जयंती पटनाईक. प्रश्न 56. RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? उत्तर आहे SS राजामौली. प्रश्न 57. सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? उत्तर आहे तानाजी मालुसरे. प्रश्न 58. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर आहे माणिक सीताराम गोडघाटे. प्रश्न 59. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठे आहे? उत्तर आहे वर्धा. प्रश्न 60. आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे जय शहा. प्रश्न 61. पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? उत्तर आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 62. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 63. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न 64. तामिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे? उत्तर आहे मद्रास उच्च न्यायालय. प्रश्न 65. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 सप्टेंबर. प्रश्न 66. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? उत्तर आहे संसद. प्रश्न 67. संत रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आला होता? उत्तर हैदराबाद. प्रश्न 68. झारखंड राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे? उत्तर आहे चंपाई सोरेन. प्रश्न 69. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथक संचलक सोहळ्यात कोणाच्या राज्याचा चित्रथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 70. हेमंत सोरेने यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीचे पदाचा राजीनामा दिलेला आहे? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 71. डॉक्टर BR आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाची आत्मा मानले जाते? उत्तर आहे कलम 32. प्रश्न 72. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे? उत्तर आहे 6व्यांदा. प्रश्न 73. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? उत्तर आहे CPU. प्रश्न 74. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? उत्तर आहे जातक कथा. प्रश्न 75. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित होता? उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन. प्रश्न 76. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? उत्तर आहे 1956 साली. प्रश्न 77. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांची मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 78. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 79. भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न 80. एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न 81. कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागाची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी?
उत्तर आहे 500पेक्षा जास्त नसावी. प्रश्न 82. सचिन तेंडुलकर यांनी केनियातील मलाई मारा येथील आदिवासींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? उत्तर आहे गार्ड ऑफ ऑनर. प्रश्न 83. जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 20 फेब्रुवारी. प्रश्न 84. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 343(1). प्रश्न 85. वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे? उत्तर आहे मुंबई सोलापूर. प्रश्न 86. जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरने सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? उत्तर आहे सर. प्रश्न 87. 2023 सालीचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे द एलिफंट विस्परर. प्रश्न 88. रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न 89. भारत देशामध्ये चिंता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्याचे मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे? उत्तर आहे कुनो. प्रश्न 90. केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी केली आहे? उत्तर आहे 100 कोटी रुपये. प्रश्न 91. भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोठून घेण्यात आली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 92. भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एक उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 93. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भायमारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? उत्तर आहे इंदू मिल. प्रश्न 94. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे? उत्तर आहे घोडो केशव कर्वे. प्रश्न 95. सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे भिक्खू रामजी इदाते. प्रश्न 96. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? उत्तर आहे माणिक बहुजी इंगळे. प्रश्न 97. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? उत्तर आहे शिरीष कुमार. प्रश्न 98. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 99. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे? उत्तर आहे संसद. प्रश्न 100. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 101. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताच्या राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. सदर गीत कोणी लिहिले आहे? उत्तर आहे राजा बडे. प्रश्न 102. कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? उत्तर आहे माहिती अधिकार. प्रश्न 103. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले आहे? उत्तर आहे रशिया. प्रश्न 104. संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 105.
भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे व्ही.वाय. चंद्रचूड. प्रश्न 106. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते? उत्तर आहे कलम 360. प्रश्न 107. महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे? उत्तर आहे 22%. प्रश्न 108. मिटोनेट हे कोणत्या खेळाशी जुने नाव आहे? उत्तर आहे व्हॉलीबॉल. प्रश्न 109. राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? उत्तर आहे 29 ऑगस्ट. प्रश्न 110. खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? उत्तर आहे सरहद गांधी. प्रश्न 111. खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 112. फायकॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधित शास्त्र आहे? उत्तर आहे शेवाळ. प्रश्न 113. आसाम या राज्यामध्ये लोकसभेची एकूण किती जागा आहेत? उत्तर आहे 14. प्रश्न 114. व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते? उत्तर आहे 7 फूट. प्रश्न 115. 6व्या ते 8व्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे मगध. प्रश्न 116. आंध्र प्रदेशाचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे अब्दुल नाझीर. प्रश्न 117. कर्नाटकाला मधले अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? उत्तर आहे कॉफी. प्रश्न 118. गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती आहे? उत्तर आहे हुंबळी. प्रश्न 119. सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे उद्योग मित्र पुरस्कार. प्रश्न 120. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 121. मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 122. बर्लिन येथे सुरू असलेले जागतिक तिरंदाजी स्पर्धा कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न 123. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 124. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारासाठी किती रुपयाचे विमा कवचण्यात देण्यात आले आहेत? उत्तर आहे 5 लाख रुपये. प्रश्न 125. आर्थिकदृष्ट्या मागास प्रमुगाला किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? उत्तर आहे 10%. प्रश्न 126. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत? उत्तर आहे कलम 15. प्रश्न 127. कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचे राजश्री शाहू पुरस्कार कुणाला जाहीर केला आहे? उत्तर आहे डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग. 150. प्रश्न 128. शिवाजी महाराजाच्या आई वीर माता जिजाई यांचे जन्म ठिकाण कोणते आहे?
उत्तर आहे सिंदखेड राजा. प्रश्न 129. 13 मार्च 1940 मध्ये जनरल ओआरोल यांची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने केली होती? उत्तर आहे सरदार उधमसिंग. प्रश्न 130. भारतात बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 131. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे लाला लजपत राय. प्रश्न 132. अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे पॅरिस. प्रश्न 133. डॉक्टर नरेंद्र जांभेळकर कोणत्या चळवळीशी संबंधित होते? उत्तर आहे पर्यावरण संरक्षण. प्रश्न 134. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? उत्तर आहे दादासाहेब गायकवाड. प्रश्न 135. डॉक्टर मामासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? उत्तर आहे 1956 साली. प्रश्न 136. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरता येणारा OTP म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वन टाइम पासवर्ड. प्रश्न 137. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 138. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 139. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? उत्तर आहे कलम 14. प्रश्न 140. अन्नभाग्य योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 141. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? उत्तर आहे जायकवाडी. प्रश्न 142. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? उत्तर आहे कोयना. प्रश्न 143. उगवलेल्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? उत्तर आहे जपान. प्रश्न 144. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न 145. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? उत्तर आहे कोयना. प्रश्न 146. व डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे चार्ल्स डार्विन. प्रश्न 147. आजोबा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? उत्तर आहे जातक कथा. प्रश्न 148. मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? उत्तर आहे पेट्रोलियम. प्रश्न 149. वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 ऑक्टोबर. प्रश्न 150. भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केले आहे? उत्तर आहे 75 लाख. प्रश्न 151. भारतातील पहिले विद्युत केंद्र कोठे आहे? उत्तर आहे तारापूर. प्रश्न 152. शरीराला झालेल्या जखमातून जास्त रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? उत्तर आहे के. प्रश्न 153. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्णपदक मिळाले? उत्तर आहे 15. प्रश्न 154. डिजिटल गार्डन खालीलपैकी कुठे आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 155.
भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीचे मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? उत्तर आहे 42. प्रश्न 156. आशिया क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदके कोणी जिंकले? उत्तर आहे चीन. प्रश्न 157. भगवतीचा कोणत्या काव्यावर आधारित आहे? उत्तर आहे महाभारत. प्रश्न 158. भारताला ऑलिम्पिक खेळात पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू कोण? उत्तर आहे अभिनव बिंद्रा. प्रश्न 159. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राहुल नार्वेकर. प्रश्न 160. मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर एखादा प्रश्न चुकला असेल तर ती कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण मी ते